राज्यात ऑपरेशन टायगरची आता चर्चा सुरू आहे। सहा खासदार जे आहेत ते शिंदे गटामध्ये त्या ठिकाणी प्रवेश करतात आणि त्यांनी स्वतःचा गट देखील आता स्थापन केला अशी माहिती मिळते। या सगळ्या पार्श्वभूमीवरती शिवसैनिक जे गेल्या अनेक वर्षांपासून आम्हा कोल्हापूरकरांना ज्या ठिकाणी अनेक आंदोलनं अनेक लढ्यात त्या ठिकाणी पाहायला मिळाले, हे सगळे चेहरे आपण दाखवतोय जे ठाकरेंच्या सोबत नेहमीच आपल्याला दिसलेले आहेत। खरं तर त्यांना हे सगळं होत असताना, पक्षाची अशी वाताहत होत असताना, पाहत असताना हे कशा भावना असतात हे त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत। कारण अर्थातच सगळ्यांनी ही शिवसेना पाहिलेली आहे सुरुवातीच्या काळापासून। सुरुवातीला संजय पवार साहेब आपल्याकडे येतो, हे सगळं बघताय गेल्या वेळी 40 आमदार फोडले गेले, आता हे 6 आमदार शिंदे गटात जात आहेत अशी माहिती आता जवळपास घोषणाच बाकी आता राहिलेली आहे। कसं बघताय या सगळ्या गटात? एकंदरीत देशाची लोकशाही जी आपली आहे ती जगामध्ये एक नंबर होती। आज लोकशाही आहे आपल्याकडं। शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणायचं, बाबासाहेबांनी आपल्याला हे संविधान लिहिलं म्हणायचं, हे सगळं बाजूला फेकून सत्तेसाठी पैशाच्या जोरावर, धमकीच्या जोरावर तुम्ही आमदार फोडताय, तुम्ही खासदार फोडताय। खरोखर तुमच्यात हिंमत आहे ना, तर माझी त्यांना विनंती आहे, ज्यांना कोणाला आमदार खासदार फोडा येत ना, ते तुमचा स्वतःचा पक्ष स्थापन करा, स्वतःचं चिन्ह तुम्ही घ्या आणि मग उतारा मैदानात। मग कोण भारी पडते ते बघू, जनता कोणा मागे राहते ते। कशासाठी फोडाफोडी चालली ही? हे गलिच्छ राजकारण थांबवा तुम्ही। म्हणजे आमच्या उद्धव साहेबांनी ते रान तयार करायचं, आम्ही सगळ्या कोट्यावधी आमच्या महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांनी ते तयार करायचं पीक, आणि उभं पीक तुम्ही कापून चोरी करून न्यायचं, ही कुठली लोकशाही म्हणतात त्याला? आणि सगळं बघत बसायचं आम्ही? अत्यंत चुकीच्या पद्धतीने हे कारभार चालू आहे। हे भविष्यामध्ये देश संकटात आहे। आज श्रीलंका जी परिस्थिती झाली, आज नेपाळमध्ये जी परिस्थिती झाली, त्याचा परिणाम आज भविष्यामध्ये अशा पद्धतीने देशामध्ये होण्याची शक्यता नाकारता येत नाही। तो दिवस जवळ आलेला आहे। जनता अक्षरशः ह्या राजकारणाला कंटाळलेली आहे। विकासासाठी मुद्दा म्हणायचा, कुणाचा विकास तुम्ही करताय? कोट्यावधी रुपये खेळ तुम्ही करताय। आणि त्या उद्धव साहेबांनी ज्या पद्धतीने तुम्हाला लहानाचं मोठं केलं, ज्या उद्धव साहेबांनी तुम्हाला सर्व काही दिलं, त्यांचा तुम्ही घात करताय। कशासाठी घात करताय? सकाळी मला एका व्यक्तीने विचारलं, होय उद्धव साहेबांना धक्का बसला काय? नाही, अशा धक्क्यातनं आम्ही तयार झालेलो आहे। असे धक्के अनेक जण लोक आतापर्यंत दिले आहेत आम्हाला काही परिणाम होणार नाही, उद्धव साहेबांसुद्धा होणार नाही, झुकेगा नाही साला। अशा पद्धतीने उद्धव साहेब पुन्हा तयार आहेत आमच्या लढायला। कारण शिवसेना प्रमुखांचे ते पुत्र आहेत, चिरंजीव आहेत। कोट्यावधी शिवसैनिकांची त्यांची ताकद त्याच्या मागे आहे। कोट्यावधी महाराष्ट्र जनतेचे त्यांच्या पाठीमागे आशीर्वाद आहेत, कारण त्या व्यक्तीने कुणाला फसवलेलं नाही, कधी पाप केलं नाही। तर मला खात्री आहे हीच वेळ राहणार नाही। हो, चढउतार राजकारणात असतात, प्रत्येकाला असतात, बॅटपायचा असतो, खेळात असतो, व्यवसायात असतो, राजकारणात असतो। आमचा सुद्धा एक दिवस येईल, त्यावेळी उद्धव साहेबच ह्या महाराष्ट्र प्रमुख होतील। त्यावेळी लोकांना पश्चाताप येईल की होय आपण चूक केली। तर हे सगळं करताना किती दुःख होतं जर असं सगळं बघितल्यानंतर। 40 आमदारांच्या वेळी जर बघितलंच होतं, आता हे 6 खासदार जात आहेत, म्हणजे जवळपास प्रचंड वाईट वाटतंय, प्रचंड वाईट वाटतंय। घरातला एक एक माणूस आपल्याला निघून गेल्यासारखं वाटते। घरातला माणूस एक एक, त्यांच्यासाठी शिवसेनेने रात्रंदिवस केला असतो, उद्धव साहेबांनी रात्रंदिवस केला असतो, सर्व ताकद। कोण? सगळी मनापासून गेलेली नाहीत, अजिबात मनापासून गेलेली नाहीत। मी मगापासून सांगतो, मनापासून नाही, भीती दाखवून, वेगळ्या पद्धतीच्या एजन्सी मागं लावून। जर खरोखर तुम्हाला पाहिजे ना, कसलं घाणेरडं राजकारण केलं केंद्र। आणि कधीही मोठे साहेब आमचे शिवसेना प्रमुख दिल्लीसमोर झुकले नाहीत, उद्धव साहेब सोबत झुकले नाहीत। हे महाराष्ट्राचा बाणा, छत्रपतीचा बाणा आहे, तो आम्ही झुकू दिला नाही। म्हणून मग काय म्हटलं, झुकेगा नाही साला, उद्धव साहेब कधीच झुकणार नाहीत। देवणे साहेब, तुम्ही देखील आता ही सगळी बातम्या पाहत असाल, कसं बघताय या सगळ्याकडे? एक शिवसैनिक म्हणून तुम्हाला कशा या वेळी भावना येतात? मुळामध्ये ह्या सर्व षडयंत्रामध्ये भारतीय जनता पक्षाचं कारभार आहे। भारतीय जनता पक्षाला परवाचं महिला बिल आणि जेव्हा बिल आलं, ते बिल जेव्हा त्यांचं नामंजूर झालं, तेव्हा त्यांना काही खासदार कमी पडले, आणि ते खासदार कमी पडल्यानंतर या देशामध्ये पहिल्यांदा स्पष्ट बहुमतात असलेलं सरकार, जे वेगवेगळे मतदारसंघ दक्षिण भारतातले आणि महाराष्ट्रातले तोडायचा प्रयत्न केला, त्यामुळे जे नरेंद्र मोदी आणि अमित शाह या दोघांनाही झोंबलं की या देशामध्ये मी पंतप्रधान असतो तर मी बिल पास करत नाही। त्या दिवसापासून ही टोळी, अमित शहाची जी टोळी आहे गृहमंत्र्यांची, ही संपूर्ण देशामध्ये फिरत आहे। त्यांनी परवा बंगालमध्ये त्यांना बहुमत मिळालं, पण तरी पण त्या ममता बॅनर्जीचा पक्ष फोडायसाठी 20 लोकांचा वेगळा गट तयार केला, आणि ज्या गटामध्ये आता एकही माणूस नाही असा गट तयार करून त्यांनी त्या लोकांनी लोक उभा केले। त्याचबरोबर शिवसेनेचे 6 खासदार फोडण्यामागं शिवसेना, एकनाथ शिंदे तर आहेतच, पण त्याचबरोबर ह्या सगळ्या मागं षडयंत्र करणारी ही भारतीय जनता पक्षाची लोक आहेत। आज त्यांनी 6 खासदार घेऊन गेले, भीती दाखवून घेऊन गेले, पण तुम्ही एक लक्षात ठेवा, मला भारतातल्या, महाराष्ट्रातल्या स्वाभिमानी जनतेला सांगायचं आहे, देश लोकशाहीकडून
हुकुमशाहीकडे निघालेला आहे. आणि ही हुकुमशाही आज जर तुम्ही बघितला, कोल्हापुरामध्ये अमित शहा येण्या म्हटल्यानंतर निवेदन द्यायला सुद्धा अधिकारी बाहेर येत नाहीत. रस्त्यावर माणसाने फिरायचं नाही. एवढ्या भीतीदायक वातावरणामध्ये देशाच्या स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये सुद्धा लोक राहत नव्हते. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, शिवसेनेला काहीच फरक पडणार नाही हो. शिवसेनेमधले 6 खासदार गेले म्हणजे नदीच्या पात्रातले तांब्यावर पाणी गेल्यासारखं आहे. आणि यांची पडोल ऐकी आहे काय? 2029ची निवडणूक आहे, आम्ही पण मैदानात आहे, तेव्हा निवडून येऊन दाखवा तुम्ही. आज काही लोकांना 25 कोटी 30 कोटी हे आकडे, अरे लोकांनी घरातनं कष्ट करून बाहेर जाऊन तुम्हाला मतदान केले, जरा तरी जनाची नाही तर मनाची लाज लज्जा वाटले. शिवसेनेला काही फरक पडणार नाही. उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं, कारण उद्धव बाळासाहेब ठाकरे हे जनमानसातलं प्रतिबिंब आहे. ज्यावेळेला महाराष्ट्राचं मुख्यमंत्री 40 आमदार फुटले, त्यावेळेला त्याचा जो प्रवास झाला वर्षा ते मातोश्री, त्यावेळेला अखंड महाराष्ट्र रडत होता. हे महाराष्ट्रानं बघितलेलं आहे. आणि महाराष्ट्र रडलेलं बघितलेलं या भारतीय जनता पक्षाला बघवलेलं नाही आहे, म्हणून हे सूडबुद्धीनं करतात. एकनाथ शिंदे आज तुम्हाला त्यांनी घेतले, राष्ट्रवादी खिळखिळी केली. आदरणीय अजितदादा पवारांच्या अपघाताचं गूढ अजून बाहेर पडलेलं नाही, काय घडलं हे सुद्धा अजून बाहेर पडलेलं नाही. एकनाथ शिंदे, आता वेळ तुमची आहे. आज तुम्ही आमचे खासदार येणार, उद्या तुमची माणसं तुमच्यापासून तोडल्याशिवाय राहणार आहे. आणि तुमच्या तरी वेगळा आता ज्यांनी टायगर ऑपरेशन केलं, म्हणजे या टायगर ऑपरेशनचे जे उदय सामंत आहेत, ते पहिला एकनाथ शिंदेने तपासून घ्यावे, ते त्यांच्यावर आहेत का? ते वेगळा गट करायच्या तयारीत आहेत. त्यांना मुख्यमंत्री व्हायची अभिषा लागलेली आहे. ह्या सगळ्या गोष्टी तपासून बघायला पाहिजे. महाराष्ट्र स्वाभिमानाचा, फुले शाहू आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, शाहू महाराजांचा आणि ताराराणींचा महाराष्ट्र आहे. हा महाराष्ट्र हे सहन करणार नाही. येणाऱ्या सगळ्या निवडणुकीमध्ये जनता त्यांना जागा दाखवेल. नक्कीच करतं. यामध्ये तरुण कार्यकर्ता देखील तुमचा आहे, ज्याला आता नुकतंच एक पद देखील तुमच्या शिवसेनेनं दिलेलं आहे. खरं तर तुझ्या भावना कशा आता यावेळी व्यक्त करशील? कारण अनेक वेळा तुम्ही बघितलेलं आहे, जेव्हा जेव्हा अनेकांनी आरोप केला की ठाकरे साहेब जे आहेत ते भेटच देत नाहीत, वेळ देत नाही, अशी टीका जी आहे ती होते. तुझ्यासारख्या आता नवीन उमद्या कार्यकर्त्यांना कशा पद्धतीची तिथे वागणूक असते आणि खरंच ते आरोप खरे आहेत का? आता काय नाही, हे अतिशय चुकीचं आहे. कारण आम्ही जेव्हा जाईल तेव्हा मातोश्रीवर आदित्य साहेब असतील, आमचे वरुण सरदेसाई असतील आणि कधी कधी उद्धव साहेब पण आम्हाला देतात आणि आमच्याशी विचारपूस करतात, कशा पद्धतीने काम चालू आहे हे बघतात. आणि हे फक्त शिवसेनेत आणि उद्धव साहेबांच्या शिवसेनेत होते. आत्ता जर 6 खासदारांचं बघितलं, अजून ते नक्की नाही आहे, पण परवा दिवशी साहेबांनी सांगितले, आजचा दिवस माझा नसला तरी उद्याचा माझा आहे. हे 6 गेले तरी मतदार आमच्याकडे आहेत. ह्या पुढच्या 6 खासदारांनी निवडून आणून दाखवायचं, हे मी चॅलेंज करतो. ते निवडून येऊ शकत नाहीत गेले तर. आत्ताची परिस्थिती बघितली, अहो अमित शहासाठी एवढा सगळा ताफा चालू आहे, हे चालू आहे. तिकडे त्या धर्मेंद्र प्रधानांचा पहिला राजीनामा घ्या, विद्यार्थ्यांची पेपर फुटी, विद्यार्थी आत्महत्या करायला लागलेत, आणि मग हे दौरे करा. त्यामुळे आत्ता मी जाहीर करतो, पहिला अमित शहा आणि धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्यावा आणि मगच आमच्या कोल्हापुरात पाऊल टाकावा, नाहीतर हे सगळे शिवसैनिक त्यांना काळे झेंडे दाखवतील. तर ह्या सगळ्या भावना आपल्या सगळ्यांच्या होता. ऑपरेशन टायगर या ठिकाणी एकीकडे यशस्वी होत असताना शिंदेचं खरं तर हे ऑपरेशन होतं आणि ते त्या ठिकाणी खरं तर यशस्वी झालेलं आहे. आणि त्यावरती ह्या शिवसैनिकांच्या जे कट्टर गेले अनेक वर्ष या शिवसेनेमध्ये काम करतात, त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात. त्यामुळे निश्चित ह्या सगळ्या ऑपरेशन टायगर नंतर पुढे आणखीन कोणकोणत्या घडामोडी जाऊन घडणार आहेत हे देखील पाहणं गरजेचं आहे. कॅमेरामन ओंकार वळवडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर.